मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुलेचा ताबा आता एसआयटी कडे देण्यात आला। विशेष मकोका न्यायालयाकडून एसआयटीची मागणी मंजूर करण्यात आली। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटीच्या कोठडीत गेला। महत्त्वाची अपडेट आहे बीड प्रकरणातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीचा सुदर्शन घुलेचा ताबा आता एसआयटी कडे देण्यात आला। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, घुलेचा ताबा एसआयटी कडे देण्यात आलेला आहे। विशेष मकोका न्यायालयाने यावेळी नेमकं काय म्हटलं आणि एसआयटी मध्ये आता तपास कशा पद्धतीने होईल? सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आणि खंडणीच्या कोठडीत न्यायालयीन कोठडीत होता आणि आज त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा अर्ज एसआयटीनं विशेष मकोका न्यायालयात केला होता। डिजिटल एव्हिडन्स काही प्राप्त झाले आहे, त्या अनुषंगाने चौकशी करायची आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी दिली होती त्याही वेळेस पोलीस कोठडी मागण्याचा आमचा हक्क अबाधित ठेवतोय, त्या अनुषंगानेच न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीचंही सरकारी वकिलांनी मांडलं होतं। त्यानुसार मकोका कोर्टानं आता सुदर्शन घुले यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। जेही काही डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले आहे त्यात सुदर्शन घुले आणि अन्य काही आरोपींचा सहभाग आहे आणि त्या दृष्टीनं सुदर्शन घुलेची चौकशी करायचं सरकारी पक्षानं विशेष न्यायालयात मांडलंय। त्यानुसार आता 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुले हा पोलीस कोठडीत असणार आहे। कल्याणी विशाल, सध्या एसआयटीच्या कोठडीत आणखी कोणकोणते आरोपी आहेत आणि एसआयटीने या संदर्भात नेमकं काय म्हटलं? सध्या एसआयटीच्या कोठडीत कोणीही नाही। सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे आणि सुदर्शन घुलेला सुद्धा न्यायालयीन कोठडी झाली होती। मात्र या सगळ्यांना न्यायालयीन कोठडीत जाताना गरज पडेल त्यावेळेस त्यांची चौकशी करण्याचा अधिकार एसआयटीनं अबाधित ठेवला होता। त्या पद्धतीचा अर्ज सुद्धा त्यांनी कोर्टात केला होता। इतकंच नाही तर ज्याही वेळेस काही एव्हिडन्स प्राप्त होतील त्यावेळेस पुन्हा पोलीस कोठडी मागण्यात येईल आणि या अटीवरच त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीचं सुद्धा एसआयटीनं मांडलं होतं। त्यानुसार आता सुदर्शन घुले विरोधात काही डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले, फोनचे काही सीडीआर प्राप्त झाले असल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। त्यानुसार या चौकशीसाठी आता 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा एसआयटीनं पोलीस कोठडीत घेतलंय। तर या पोलीस कोठडीत आता तपास नेमका कसा होतो हे पाहावं लागेल। विशाल, धन्यवाद माहितीसाठी।